ऑब्जेक्टिव्ह वगैरे लिहायचे काय समजून नाही राहिलं राव. तर नमस्कार मित्रांनो, नवीन जॉब आहे तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ऐका आपले देखील सोबत आहे. हे थांब थांब काहीतरी मेसेज आला. काय रे? अरे पेपर पोस्टपोन झाला राव. हा? 19चा पेपर डायरेक्ट 27ला गेला. नहीं क्या माँ मैं प्लेज में बोलता ही नहीं ऑल इंडियन आर माय ब्रदर्स एंड सिस्टर. नहीं क्या माँ तुझे क्या है इंडियन लड़की से शादी करने की है तो सभी लड़कियों को मैं भाई बहन बना डालेगा तो कैसे चलेगा वहाँ. बात तो सही है. तो येऊ का मी हा ये ना भाऊ. कळत आहे ना मक्का में पाणी भरी आत्ते सकाळी ना सोडेल नाही रे जाणं पडील ना. बिबटे बिबटे सांभाळायचं आहे बरं का भाऊ. हो रे बरं फिरायला चाल येऊ का मग? चालेल राम राम चालेल. मंडळी. राम राम. गेला रे भाऊ. अरे मी चाललो होतो पण परत येऊन गेलो. बरोबर आहे ना, एकटे एकटे अभ्यास करताय ना. आणि एस जो असतो तो स्पॅन असतो आणि स्पॅनची एका स्पॅनची लेंथ असते. वाईट नाही वाटलं का जयेश तुला असं एकटा एकटा अभ्यास करताना? अभ्यास चालू म्हणजे कोणती तरी मित्रांनो, जर तुमच्याकडे डेडिकेशन असेल ना तर तुम्ही कुठे पण अभ्यास करू शकता. जसा की आमचा सिद्धार्थ भाऊ करतोय. त्याच्याकडे वही नव्हती तरीने बघा ग्रामपंचायतचं लेटर पॅड घेऊन आलेलं आहे, त्याच्यावर अभ्यास करतोय. गजब का डेडिकेशन है सर आपके अंदर. भाई काय डेडिकेशन आहे भाई तुझं? मला जमत नाही. The next day. अरे प्रणय काय करतोय? Hi guys, I am writing here the numericals. You can ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. here are very much numericals in the formula. So come here guys. अरे तू जीएस आहे ना? बंद कर. तू जीएस आहे ना भाई? मी कुठं काय लिहिलं? मग तू अशा हे बघा काय लिहिलं? हे सगळं बनवलेलं आहे GS ने आमच्या. मी काय लिहिलं? ते नाही, तू अशा गतिविधींना कसं काय सहकार्य करतोय? नाही मी त्याला सांगता लिहिणार असेल तर थोडंच लिहिलंय नको. इंजीनियरिंगमध्ये सब्जेक्ट भले ही वो GS हो कि सादा लड़का हो, पर इंजीनियरिंग में सब जायज़ है, जैसे प्यार हो मौत में जाए. थैंक यू गाइस फॉर योर वर्क. हैंडशेक, हाई फाइव. खरे किती आहे? बोल की हे काय करतोय तू? नाही पेपर पेपरची पूर्वतयारी. फिर पूरी कर ली. न्यूमेरिकल थोड़ा थोड़ा किया है, देखते हैं अभी मार्क्स मिलते हैं नहीं. मुझे लगा ही नाही पेपर फिरेगा. वाटलंच नव्हतं बा एवढा हार्ड पेपर जाईल म्हणजे बाप रे. तू हे तुला तर सांगितलं. तू करून काय राहिली तर क्वेश्चन डिस्कस करायचं सोडून ती तर खिदी खिदी करून राहिली. अक्कल आहे का तुला? मग मला आहे ना, म्हणून मी पूर्ण पेपर अटेम्प्ट करून आलोय. भारी विवाद हो गया दोस्तों. आमची जिरली. धोका भेटला. धोका कोणाकडून? युनिव्हर्सिटी कडून. बेकार है भाई, मैं तो टूट गया. बेकार है भैया, मैं तो टूट गया. खत्म हो गया भाई, मैं तो जिंदगी तहस नहस कर दी है ये क्वेश्चन पेपर ने. भावना पोचल्या ना तुझ्यापर्यंत. भावना पोचल्या ना. तुझ्या लग्नात रडेल मी बस. Emotional damn it. नाही बोलवलं तर तुझ्या लग्नात मिळा वरांमध्ये पाय घालून दे. वाह मोदी जी वाह. क्या बोल रहे भाई? फैमिली देखती है वरना मैं ऐसे गाली दूं जिंदगी भर याद रखेंगे. डरते तू कसम चीट करी. जरा सांग, गिरीश का गाना सुनेगा? गिरीश का सुनने का गाना. गिरीश का गाना सुना. माँ मेरी शक्तियों का गलत इस्तेमाल हुआ है. माँ मेरी शक्तियों का गलत इस्तेमाल किया गया. माँ अरे मावा नुन्नडुन्न आळुन्न आणि माणा नुन्नडुन्न. हा याबद्दल तुमचे दोन शब्द. जयेश भाई पेपरामध्ये तुमच्या तोंडावरून दिसून राहिला काहीतरी किस्सा झाला पेपरामध्ये. अरे सांग ना, अरे सांग ना.
गिरीश का गाना सुनिएगा। गिरीश, गिरीश का गाना, गिरीश। ये गिरीश कौन है मेरा भाई? गिरीश, गिरीश। हाँ ठीक है, सुना। भाई ये तो मूसे वाले का गाना है। वेरी बेसिक इट इज। गिरीश का किधर गया? अरे बेटा आके दुनिया, अरे बेटा प्यार न किया तो क्या किया। म्हटलं 2 रुपये वाचून जातील, म्हटलं ठेवते पेपर, पुढच्या वेळेस कसं बॅग बिग लागला तर कसं Print काढायला. 2 रुपये वाचून जातील. तेवढा झाला होता 1.5 तासात. अभ्यास करणाऱ्यांना पेपर चांगलाच जातो. हे मी खूप अभ्यास केला होता, मग तुला का खराब गेला? पण माझ्या एक्सपेक्टेशनच्या बाहेर आला म्हणून मी नाराज आहे. बाकी मी पेपर लिहिलाय. मला असं वाटलं तुम्ही म्हणजे 70+ लिहिलं असं. नाही 70+ लिहायला कोणाच टाइम पुरत नाही. नाही रे, पेपर इझी येतो, पण ह्यावेळेस जरा काय नाही, फोन करायची गरज नाही, हा व्हिडिओ जाईल आता. घरी होऊन जा बेटा, घरी बघायचं आपण शेंगदाणे भरू शकतो, आता बिझनेस करू शकतो. याच्यामध्ये काय करू शकतो बघ? नाही हा फुटाणे याच्या 2 होऊन गेले ना आपल्याला. फुटाणे पकडायचं शेंगदाणे होतो आपण. आहेत का शेंगदाणे? रूमला आहे. हे बघ, ती अशी ही मागून करतात ना हे. असं. लेकिन एक सेकंड भाई, यहाँ पे क्या हो रहा है भाई? यहाँ पे क्या हो रहा भाई? तर मित्रांनो, पेपर पाहिजे तर उपासाच्या दिवशी नाही पाहिजे, आणि जरी राहिला तरी असे मित्राने पाहिजे जे आपल्याला काहीच खायला घेऊन जात नाही. जसं की एक्झाम्पल जयेश. हा जयेश इतका बेकार आहे की तो दिवसभर काही न खाता झोपून राहू शकतो. पण आज तो कसा तरी तयार झालाय, म्हणून मी एका सेकंदात तयार झालोय. चलो मस्त खाऊ आपण बाहेर जाऊन. चला. A few moments later. बरं ऐक, आता मी माझा करतो अभ्यास करत बसलो, ती पोरगी बसेल असती खालून लाता मारती, मी काय करणार? मी मांडी घालून बसलो तर तिचा पाय लागतो, तिचा पाय लागतो ती. सॉरी, अरे बापरे, तू सॉरी म्हणून काय तुला लाता सॉरी म्हणे लागणार नाही ना. शेरों के साथ खेलता हुआ घरच्यांनी तुम्हाला इथं बोलतो का पण आपण आपल्या पाय पुत्र बी लागले नाहीये. The next day. तर नमस्कार मित्रांनो, आमचा पेपर आपल्याला जसं माहिती आहे आता पोस्टपोन झालेला आहे. 19 तारखेचा पेपर 27 तारखेला गेला आहे. खरं सांगायचं म्हटलं तर एवढा अभ्यास केलेला होता तर 70 पैकी 71 मार्क पडले असते, एवढा अभ्यास झालेला होता. पण युनिव्हर्सिटीने आम्हाला गुलीगत धोका दिलाय आणि आमच्या भावनांचा इथं अपमान या ठिकाणी युनिव्हर्सिटीने केलेला आहे. तर जाणून घेऊया आपण इतर विद्यार्थ्यांचे मत. आमचे सगळे सभागडी इथे उभे आहेत. जयेश भाऊ, या ठिकाणी युनिव्हर्सिटीचा पेपर पोस्टपोन झालेला आहे. आपल्याला काय वाटतं याबद्दल? आपले 2 शब्द. असं वाटतंय की खूप दुःख होतंय, कारण की एवढा अभ्यास केला आणि ऐन टायमालाच बॅन होऊन गेली. आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. आपण संकेत भाऊंना विचारू. संकेत भाऊ होते, शेवटचा पेपर बाकी होता. शेवटचा पेपर होता 20 तारखेला शेवटचा पेपर होता. घरी जाणार होते ते भाऊ, पण आता डायरेक्ट 29 तारखेला. खूप वाईट वाटतंय. माझा आज 18ला पेपर झालाय, 20ला पेपर होता. खूप चांगलं वाटत होतं की पेपर समजून मी गेलो, पण आता जाऊ दे, खूप वाईट झालंय. आता तो पेपर 19ला लागलाय माझा. अपेक्षेने उद्याच्या पेपरसाठी अभ्यास करायला गेलो मी आपला बॅग वगैरे बी घेऊन गेलो. पण तिथं गेलो, बॅग ठेवली, मोबाईल चेक केला, मेसेज वाचला, पेपर पोस्टपोन. बाई बॅग घेऊन घरी येऊन गेलो. मस्त आता पिक्चर बघेल, मस्त चिल करेल, झोप काढेल मस्त रूमला. आता सर्व मुलं आता हेच करताय. आपल्याला फिरायला आता किती मी सांगू तुला, आता आनंद झालाय मला. तुम्हाला मी असं सांगतो, मी आता 3 ते 4 किलो बकऱ्याचं मटण घेणार आहे आणि दारू वगैरे नाही बरं का. असं चुरून मुरून वांग्याची भाजी भेटती सगळं खाऊन कम्प्लीट 3 दिवसानंतर मी आज उठणार आहे. भाऊ तुमचा प्लॅन? मग तेच ना, बकऱ्याचं मटण. भाऊ तुमचा काय प्लॅन आहे? आपला झोपायचा प्लॅन आहे. भाऊ तुमचा? पिक्चर बघायचा प्लॅन. तुमचा पिक्चर बघायचा आहे भाऊ. उद्या फिरायला जायचं, झोपताना पिक्चर वगैरे. वरणबट्टी, वांग्याची भाजी आणि गप्पा गप्पा शिरा. तेरे नाम नाही करायचं. नाही रे, तेरे नाम नाही. तेरे नाम किती वाईट कसं दिसतंय. नाही मित्रांनो, आज तो जयेश सकाळी 6 वाजता उठून लायब्ररीला गेला होता आणि आज पेपर पोस्टपोन होऊन गेला. जयेश कसं वाटतं? जयेश खूप मस्त वाटतंय, अभ्यास झालेला होता.
सकाळी 6 वाजता गेला, सकाळी 6 वाजता गेला आणि 9 वाजता परत येऊन गेला. या नोट्स काढतानाच आम्हाला मेसेज पडलेला आहे म्हणजे नोट्स प्रिंट करताना. ये वही इंसान है जिसने लाइब्रेरी में कदम रखते ही यूनिवर्सिटी का नोटिफिकेशन आउट हुआ और पेपर पोस्टपोन हो गया. ये वही वही दरिंदा है. देखो देखो दरिंदगी चेहरे से टपकती है. नंबर 1 का कमीना है. छी 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 आंखें देखो नियत में खोट. उशीचं कवर आहे ते आपल्या काय करतोय त्या पडक्याला तू? आणि माझा फडक आहे चोरला गेला होता का? हा फडका चोरतो, पण चोरतो आणि फडका बी चोरतो. बघा मित्रांनो, रंगे आज सापडलेला आज फडका चोरताना याचाच अंदाज लावू शकतो आपण की हा कप पण चोरतो. ते कसं आहे, मी आजारी पडून गेलो होतो ना, त्याच्यामुळे पेपर पोस्टपोन झालेला आहे. अरे जयेश, हा बरोबर. मी आजारी पडलो, माझा अभ्यास झाला नाही. म्हणून त्याचा अभ्यास झाला नाही म्हणून युनिव्हर्सिटीने निर्णय घेतला की कोणत्यांचा अभ्यास झालेला नाही म्हणून आपण पेपर पोस्टपोन करूया. तो कसं आहे, आपली ओळख खूप वरपर्यंत आहे, म्हणजे वरच्या 3ऱ्या फ्लोअर पर्यंत आहे. कारण आम्ही 3ऱ्या फ्लोअरला राहतो. हा असं आहे. लिफ्ट नसल्याचे फायदे, फायदे का तोटे पण आहे? फायदे का तोटे? हा? मग ताकपिल ना भाई. इथे राहता फक्त 6 मुलं आणि त्यांचे इतके बुट आहेत. म्हणजे आम्हीच राहतो. त्याच्यात माझे 4 बुट आहे. इथं आमच्या लाडक्या कबूतरने इथं अंडे दिलेले आहे. मित्रांनो, जर कोणी इच्छुक असेल तर आमच्या इथे कबूतरचे अंडे विकण्यात येतात. कोणाला पाहिजे असतील तर कृपया आम्हाला कॉन्टॅक्ट करावा, आम्ही तुम्हाला अंडे प्रोव्हाइड करू. हेच ते जे या अंड्यांचा बिझनेस करतात, यांची देखरेख मस्त तेच करतात सर्व. ते कबुतरांना दाना पाणी पण तेच देतात. हेच 2 कबूतर. ठीक आहे, अंडे लागलं तर सांगा, कळवण्यात येईल.